नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सायली आपल्या सायली मॅथ्स कॉर्नरवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत करते. तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये काय बघितलं होतं, इयत्ता 10वीचा गणित भाग 2 याच्यामधला आपण धडा 7वा महत्त्वमापन या महत्त्वमापन धड्यातला सराव संच 7.1 बघत होतो. आणि सराव संच 7.1 मध्ये काल आपण 1 ते 6 असे 6 प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. तर आज आपण त्याच्या पुढचा 7वा प्रश्न बघतोय. तर 7वा प्रश्न आपल्याला असा दिलाय की वृत्तचित्ती व शंकू समान तळाचे आहेत. वृत्तचित्तीवर शंकू ठेवला. वृत्तचित्ती भागाची उंची 3 सेंटीमीटर असून तळाचे क्षेत्रफळ 100 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. जर संपूर्ण घनाकृतीचे घनफळ 500 घनसेमी असेल तर संपूर्ण घनाकृतीची उंची काढा. तर बघा, आपल्याला काय काढायचे आणि काय दिले हे महत्त्वाचं आहे. वृत्तचित्ती आणि शंकू समान तळाचे आहेत, म्हणजे वृत्तचित्तीचा पण तळ आणि शंकूचा पण तळ एकसारखाच आहे. तर त्या तळाचं क्षेत्रफळ किती दिलंय? 100 सेंटीमीटर स्क्वेअर. नंतर वृत्तचित्ती भागाची उंची, वृत्तचित्ती भागाची उंची म्हणजे ही वृत्तचित्तीची उंची किती आहे? 3 सेंटीमीटर दिली, बरोबर. आणि आपल्याला आणखी काय दिले? संपूर्ण घनाकृती म्हणजे शंकू आणि वृत्तचित्ती याचं किती आहे घनफळ? 500 घ.सेमी आहे. तर आपल्याला काढायचे काय? संपूर्ण घनाकृतीची उंची. आपल्याला फक्त वृत्तचित्तीची दिली तर आपल्याला काय काढावं लागेल? शंकूची उंची काढावी लागेल आणि शंकूची उंची अधिक वृत्तचित्तीची उंची बरोबर संपूर्ण घनाकृतीची उंची. तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीला हे 3 सेंटीमीटर उंची, आपल्याला सुरुवातीला आपण वृत्तचित्तीचं घनफळ काढूयात, त्याच्यानंतर शंकूचं घनफळ काढूयात आणि शंकूचा आणि वृत्तचित्तीच्या घनफळांची बेरीज करून आपल्याला त्याच्यानुसार शंकूची उंची मिळेल. आणि शंकूची उंची मिळाल्यानंतर आपण शंकूची उंची अधिक वृत्तचित्तीची उंची केल्यानंतर आपल्याला संपूर्ण घनाकृतीची उंची मिळून जाईल. बघा, दिलेल्या जे काही प्रश्न आहे त्या प्रश्नावर आपल्याला काय काय दिलंय. तर वृत्तचित्तीसाठी बघा, सुरुवातीला वृत्तचित्तीसाठी काय असेल? वृत्तचित्तीसाठी वृत्तचित्ती भागाची उंची म्हणजे एच बरोबर किती आहे? 3 सेंटीमीटर. तर आपल्याला वृत्तचित्तीचे घनफळ माहित आहे. वृत्तचित्तीचे घनफळ बरोबर पाय आर वर्ग एच. मग पाय किती असेल? पाय आर वर्ग एच. आर आपल्याकडे 3 आहे, एच आपल्याकडे एच 3 आहे. तर आपल्याला आर किती दिले बघा, पाय आर वर्ग हा जो काय भाग आहे तर याच्यासाठी आपल्याला काय दिले? तळाचे क्षेत्रफळ. मग काय असेल? तळाचे क्षेत्रफळ आणि तळ कसा आहे? गोलाकार आहे, म्हणजे पाय आर वर्ग बरोबर काय असेल? 100 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे 100 चौसेमी. मग बघा, पाय आर वर्गच्या ठिकाणी काय लिहू शकतो आपण? 100 गुणिले उंची किती आहे? 3. तर आपल्याला उत्तर काय मिळेल? 300 घनफळ आहे, त्याच्यामुळे सेंटीमीटरचा घन. काय मिळालं? वृत्तचित्तीचं घनफळ 300 सेंटीमीटरचा स्क्वेअर. त्याच्यानंतर पुढं काय आपल्याला दिले? शंकूचे घनफळ. आता शंकूसाठी घेऊयात. शंकूसाठी आपल्याला काय दिले बघा? शंकूसाठी त्याच्या आधी संपूर्ण घनाकृतीचं घनफळ आहे 500. तर शंकूसाठी काय करायचंय बघा? शंकूचे घनफळ घ्या. शंकूचे घनफळ बरोबर 1/3 पाय आर वर्ग एच. तुम्ही म्हणाल एच कॅपिटल का घेतलं? तर कारण का वृत्तचित्तीची उंची आपण एच न दाखवतोय, स्मॉल एच न, तर शंकूची उंची आपण कॅपिटल एच न दाखवूया. बरोबर 1/3 पाय आर वर्ग किती आहे? गुणिले 100 गुणिले एच. आणि घनफळ असल्यामुळे काय असेल? सेंटीमीटरचा घन. तर आता काय करायचं आपल्याला? संपूर्ण घनाकृतीचं घनफळ किती दिले? 500. तर आपण इथं काय लिहिणार आहे? संपूर्ण घनाकृतीचे
संपूर्ण घनाकृतीचे घनफळ बरोबर वृत्तचितीचे घनफळ अधिक शंकूचे घनफळ. वृत्तचितीचे घनफळ अधिक शंकूचे घनफळ. मग संपूर्ण घनाकृतीचं घनफळ किती दिले आपल्याला? 500 बरोबर. वृत्तचितीचं किती आलं इथं? 300 अधिक शंकूचे किती आहे? 1/3 गुणिले 100 गुणिले h. तर काय येईल? अधिक 300 इकडे आल्यानंतर वजा होईल. 500 वजा 300 बरोबर 1/3 100 h. काय होईल? 500तून 300 गेले किती राहील? 200. भागाकारातलं 3 इकडे आल्यानंतर गुणाकारात होईल आणि गुणाकारातलं 100 इकडे आल्यानंतर भागाकारात होईल बरोबर h. हे 2 शून्य हे 2 शून्य कॅन्सल झाले. 2 6 म्हणून h बरोबर 6 सेंटीमीटर. पण हे h काय आलेलं आहे? शंकूची उंची. पण आपल्याला काढायचं काय? संपूर्ण घनाकृतीची उंची. म्हणून आपण इथं काय म्हणू शकतो? संपूर्ण घनाकृतीची उंची. संपूर्ण घनाकृतीची उंची बरोबर वृत्तचितीची उंची. वृत्तचितीची उंची अधिक शंकूची उंची. शंकूची उंची. म्हणून संपूर्ण घनाकृतीची उंची बरोबर वृत्तचितीची उंची किती आहे? 3 सेंटीमीटर अधिक शंकूची उंची किती आली आता? h 6 सेंटीमीटर. तर 3 आणि 6 किती होईल? 9 सेंटीमीटर. म्हणजे संपूर्ण घनाकृतीची उंची 9 सेंटीमीटर आहे. प्रश्न 8वा. अर्धगोल वृत्तचिती व शंकूपासून तयार झालेले खेळण्याचे पृष्ठफळ काढा. तर आपल्याला एक खेळणं दिलंय. त्या खेळणं कसं दिलं बघा. अर्धगोल वृत्तचिती आणि शंकू या खेळण्यामध्ये 3 भाग आहेत. हा पाठीमागचा अर्धगोल, समोरचा शंकू आणि इथून असा अर्धा वृत्तचिती होईल. तर आपल्याला शंकूकृती भागासाठी काय दिले बघा. रेडियस किती आहे? म्हणजे त्रिज्या 3 सेंटीमीटर आणि या शंकूची उंची किती आहे? 4 सेंटीमीटर. तर आपल्याला याचं आर आणि एच वरून आपल्याला काय काढावं लागेल? एल म्हणजे शंकूची तिरकस उंची. तर ते आपल्याला सूत्र आहे त्याचं काय? एल वर्ग बरोबर आर वर्ग अधिक एच वर्ग. तर बघा आर किती आहे? 3चा वर्ग अधिक एच किती आहे? 4चा वर्ग. 3चा वर्ग 9 अधिक 4चा वर्ग 16 बरोबर 25. एल वर्ग बरोबर 25. तर दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर आपल्याला काय मिळेल? एल बरोबर 5 सेंटीमीटर. एल मिळालं. तर आता आपल्याला काय काढावं लागेल? त्याच्यापासून शंकूचं पृष्ठफळ. कारण काय सांगितलं आपल्याला? पृष्ठफळ काढायला सांगितलंय. शंकूचे एकूण पृष्ठफळ बरोबर पाय आर एल. तर बघा पायची किंमत आय अशीच ठेवा, काही बदल करायची गरज नाही. आरची किंमत आपल्याकडे आहे 3 आणि एल आपल्याकडे आता आलेला आहे 5. तर किती होईल? 3 5 15 15 पाय. पृष्ठफळ असल्यामुळे सेंटीमीटरचा वर्ग. नंतर आपल्याला काय दुसरं दिलंय? वृत्तचित्ती. तर आता वृत्तचित्तीसाठी बघा. वृत्तचित्तीसाठी ही जी 40 सेंटीमीटर आहे, हे जर खेळणं आपण उभं केलं तर हे 40 सेंटीमीटर काय असेल? वृत्तचित्तीची उंची असेल 40 सेंटीमीटर आणि त्याची आर किती आहे? 3
सेंटीमीटर. आता वृत्तचित्तीचं वक्र पृष्ठफळ, वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ बरोबर 2πr h. 2πi असंच ठेवा. r किती आहे 3 आणि h किती आहे 40. मग काय होईल 3 दोन्ही 6 आणि 6 चौक 24 म्हणजे 240 पाय सेंटीमीटरचा वर्ग असा आपल्याला वृत्तचित्तीचा वक्र पृष्ठफळ मिळेल. पुढे दिले आपल्याला अर्धगोल. तर अर्धगोलासाठी काय येईल अर्धगोलासाठी काय असेल बघा. अर्धगोलासाठी r त्रिज्या किती असेल 3 सेंटीमीटर आणि अर्धगोलाचं वक्र पृष्ठफळ अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर सूत्र काय आहे 2πr वर्ग. 2 गुणिले पाय गुणिले r म्हणजे 3चा वर्ग. 3चा वर्ग किती होईल 9. मग काय असेल 3चा वर्ग 9 आणि 9 दुणे 18. 18 पाय सेंटीमीटरचा वर्ग. तर आपल्याला खेळण्याचं एकूण पृष्ठफळ काढायचे. आपण अर्धगोलाचं काढलं, वृत्तचित्तीचं काढलं आणि शंकूचं काढलं. तर या सगळ्यांची बेरीज काय असेल खेळण्याचं एकूण पृष्ठफळ. म्हणून खेळण्याचे एकूण पृष्ठफळ बरोबर 15, 240 आणि 18 यांची सगळ्यांची बेरीज असेल. 15 पाय अधिक 240 पाय अधिक 18 पाय. तर किती होईल 15 आणि 240 होईल 255 अधिक 18 केलं तर होईल 273 पाय सेंटीमीटरचा वर्ग. हे असेल आपलं खेळण्याचं एकूण पृष्ठफळ 273 पाय सेंटीमीटरचा वर्ग. प्रश्न 9. वृत्तचित्ती आकाराच्या चपट्या गोळ्यांचे 10 सेंटीमीटर लांबीचे एक वेस्टन आहे. एका गोळीची त्रिज्या 7 मिलीमीटर आणि उंची 5 मिलीमीटर असल्यास अशा किती गोळ्या त्या वेस्टनात मावतील. म्हणजे वृत्तचित्ती आकाराचे एक वेस्टन म्हणजे थोडक्यात छोटं एक बॉटल आहे. तर त्याच्यामध्ये 7 mm त्रिज्या आणि 5 mm उंची असणाऱ्या अशा किती गोळ्या त्या वेस्टनामध्ये बसतील हे आपल्याला काढायचं आहे. तर बघा वृत्तचित्ती आकाराचं जे काही वेस्टन आहे त्याची आपल्याला ही 10 सेंटीमीटर लांबी दिली. तर ही लांबी म्हणजेच या वेस्टनाची उंची असेल. म्हणजेच 10 सेंटीमीटर उंची काय असेल h बरोबर 10 सेंटीमीटर ह्या वेस्टनाची उंची असेल. पण आपल्याला एक माहिती आहे काय हे सगळं बाकीचं मिलीमीटरमध्ये आहे आणि एकच फक्त सेंटीमीटरमध्ये आहे. तर आपल्याला याचं युनिट कन्वर्ट करावं लागेल. आपण काय केलं 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर आपल्याला माहिती आहे. मग 10 सेंटीमीटरचं काय होईल 100 मिलीमीटर म्हणजे उंची आपली होईल 10 सेंटीमीटर बरोबर 100 मिलीमीटर. त्याच्यानंतर दुसरं आपल्या ह्या वेस्टनाची व्यास किती दिला वेस्टनाचा 14 मिलीमीटर. तर आपल्याला व्यासावरून त्रिज्या काढायची. तर r बरोबर किती येईल 7. हे झालं माहिती. पण आपल्याला आता काढायचे काय बघा वृत्तचित्ती आकाराच्या याचं सुरुवातीला आपण काय करूयात वेस्टनाचं म्हणजे वृत्तचित्ती आकाराचं घनफळ काढूयात. काय मग वृत्तचित्ती आकाराच्या वेस्टनाचे घनफळ. वृत्तचित्ती आकाराच्या वेस्टनाचे घनफळ बरोबर पाय r वर्ग h. तर काय येईल पायची किंमत आहे अशीच ठेवा. r आपल्याकडे आहे किती आहे r 7. 7चा वर्ग गुणिले h किती आले आपल्याला 100 मिलीमीटर बरोबर. मग आपल्याला काय लिहिता येईल मग इथं 7चा वर्ग 49 म्हटल्यानंतर पाय गुणिले 7 गुणिले 7 गुणिले 100 घनफळ आहे मिलीमीटरचा घन होईल. त्याच्यानंतर आता आपल्याला गोळ्यांचं तर आता काय दिलंय आपल्याला
गोळ्या पण कशा आहेत, वृत्तचित्ती आकाराच्या गोळ्या आहेत. मग काय, वृत्तचित्ती आकाराच्या गोळीसाठी वृत्तचित्ती आकाराच्या गोळीसाठी त्याची त्रिज्या किती दिली आहे, म्हणजे वृत्तचित्ती आकाराच्या गोळीसाठी त्रिज्या आपण लिहिणार आहे 7 मिलीमीटर व उंची कॅपिटल एच किती आहे 5 मिलीमीटर. मग काय, वृत्तचित्ती आकाराच्या एका गोळीचं घनफळ, वृत्तचित्ती आकाराच्या एका गोळीचे घनफळ पाय आर वर्ग एच, पण आर कॅपिटल एच पण कॅपिटल. पाय आहे तसंच ठेवा. आर ची किंमत किती आहे 7 चा वर्ग गुणिले एच किती आहे 5, म्हणजे पाय गुणिले 7 गुणिले 7 गुणिले 5 मिलीमीटरचा घन. तर आता आपल्याला काय काढायचं आहे की वेष्टनामध्ये किती गोळ्या मावतील म्हणल्यानंतर आपल्याला वृत्तचित्ती आकाराच्या वेष्टनाच्या घनफळाला वृत्तचित्ती आकाराच्या एका गोळीच्या घनफळानं भाग घालावा लागेल. मग वेष्टनात मावणाऱ्या गोळ्यांची संख्या, वेष्टनात मावणाऱ्या गोळ्यांची संख्या बरोबर वृत्तचित्ती आकाराच्या वेष्टनाचे घनफळ, वृत्तचित्ती आकाराच्या वेष्टनाचे घनफळ भागिले वृत्तचित्ती आकाराच्या एका गोळीचे घनफळ किती आहे, पहिलं पाय गुणिले 7 गुणिले 7 गुणिले 100 भागिले पाय गुणिले 7 गुणिले 7 गुणिले 5. तर हे पाय कॅन्सल होईल, 7 7 7 7, 5 न 100ला भाग घाला, 5 दुने 10 आणि 5 शून्य 0 बरोबर 20. म्हणल्यानंतर वेष्टनात मावणाऱ्या गोळ्यांची संख्या किती होईल 20 होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये काय बघितले बघा, 7.1 या सराव संचामधले 3 गणित बघितले, 7 8 9. तर हे 3 गणित आपण व्यवस्थित प्रकारे सोडवले. तर राहिलेले जे काही 3 गणित आहेत 9 10 आणि 10 11 12 हे जे 3 गणित आहेत, तर हे 3 गणित आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.